नमस्कार मित्रांनो. गेल्या वेळेस आपण पेज 71पर्यंत आलेलो. पार्ट 21. आज पार्ट 22 करतो आहे मी. पेज 72पासून सुरुवात करतो आहे. ओम श्री गणेशाय नमः. गणपती बाप्पा मोरया. सरस्वती माते की जय. मातृदेव भव पितृदेव भव. गणपती बाप्पा मोरया. महालक्ष्मी महाकाली महासरस्वती. ओम हन हनुमते रुद्रात्मकाय ओम फट स्वाहा. श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा. श्रीपादवल्ली ओम श्री साईनाथान ओम श्री स्वामी समर्थान. गणपती बाप्पा मोरया. अधिकाऱ्यांनी हुकूम फिरविला, मान राखीला सगळ्यांचा. तेव्हापासून बाबांच्या मते यात्रा ठरविली. रामनवमी ते व्यवस्था पाहता तात्या कोते. यात्रा येते अपरंपार. त्याच रामनवमीचे दिसी भजन पूजन समारंभेसी. तासे चौघडे वाजन त्रेसी. यात्रा चौपासी गडगंज. वर्चास 2 नवी निशाणे. समारंभे होई मिरवणे. मशिदीचे कळसास बांधणे. तेथेची रोवणे अखेर. त्यातील एक निमोणकरांचे. दुर्जे निशाण दामू अण्णांचे. मिरवणे होते थाटामाटाचे. फडकते कळसाचे अग्रभागी. पुढे रामनवमीचा उत्सव उरुसा पोटी कैसा. समुद्भव परिसा ते कथानक अभिनव. स्वानंद गौरव शिर्डीचे. शके 1833 साली रामनवमी प्रथम झाली. उर्सो पोटी जन्मासा आली. तेथुनी चालली अव्याहत. प्रसिद्ध कृष्ण जागेश्वर भीष्म. तेथुनी या कल्पनेचा उगम करावा. राम जन्मोपक्रम लाधेल परमकल्याण. तेथ पर्यंत केवळ उरुस यात्रा भरत असे भाऊ अस. त्यातूनही हा जन्मोत्सव सुरस आला उद्यास. ते साली एकदा भीष्म स्वस्थचित्त. वाडिया माझी असता स्थित. काका पूजसंभार समवेत. जावया मशिदीत उद्युक्त. अंतरी साई दर्शन काज. वरी उरुसाचीही मौज. काका आधीच एक रोज शिर्डीत हजर उत्सवार्थ. पाहुणिया समय उचित. भीष्म तेव्हा काकास पुसत. सद्वृत्ती एक मनी स्फुरत. घाल का मदत मजलागी येथे. वर्षास भरतो उरुस. राम जन्माचा हा दिवस. तरी जन्मोत्सव संपादायस आहे अन्यास ही संधी. काकास आवडला तो विचार. घ्या म्हणाले बाबांचा होकार. आहे तयांच्या आज्ञेवर. कार्यासी उशीर नाही मग. परी उत्सव लागे कीर्तन. उभा राहिला तोही प्रश्न. खेडेगावी हरिदास कोठूनही एक अडचण राहिली. भीष्म म्हणती मी कीर्तनकार. तुम्ही धरा पेटीचा स्वर. राधाकृष्णाबाई तयार. सुंठवडा वेळेवर करतील. चला की मग बाबांकडे. विलंब हे शुभकार्यासाकडे. शुभासी जय शीघ्रत्व. जोडे साधे रोकडे तै कार्य. चला आपण पुसावयास. आज्ञा कीर्तन करावयास. ऐसे म्हणताच मशिदीस. दोघे ते समयास पातले. काका आरंभ करिता पूजे ते. बाबाच झाले प्रश्न पुसते. काय वाड्यात चालले होते सुचेना ते काकांना. तात्काळ बाबा भीष्माप्रती तोच प्रश्न अन्य रीती. का बुवा काय म्हणती म्हणून पुसती तया ते. तेव्हा काकास आठव झाला उद्दिष्टार्थ निवेदियेला. विचार बाबांचे मनास रुचिला. निश्चित केला उत्सव. दुसरे दिवशी प्रातः समयाला पाहुणी बाबा गेले लेंडीला. सभामंडपी पाळणा बांधिला. थाट केला कीर्तनाचा. पुढे वेळेवरी श्रोते जमले. बाबा परतले. भीष्म उठले. काका पेटीवर येऊन बसले. बोलावू पाठविले तयांना. बाबा बोलविती तुम्हास एकता. काकांचे पोटी धस्स. काय झाले न कळे मनास. कथेचा विरसना हो. ऐकोनी बाबांचे निमंत्रण. काकांची तेथेची झाली गाळण. बाबा का बरे क्षुब्ध मन. निर्विघ्न कीर्तन होईल ना. पुढे चालती मागे पाहती. भीत पायऱ्या चढती. मंद पाऊले पडती. चिंतावरती बहुकाका. बाबा तयास करीती विचारणा. कशास येथे बांधिला पाळणा.
कथा तात्पर्य आणि योजना ऐकूनी मना आनंदले. मग तेथे जवळ निंबर तेथुनी घेऊन एक हार घातला काकांच्या कंठी सुंदर. भीष्मा करिता दिला दुजा पाळण्याचा प्रश्न परिसता उपजली होती मोठी चिंता. परिगळा तो हार पडता सर्वास निश्चिंतता झाली. आधीच भीष्म बहुश्रुत विविध कथा पारंगत. कीर्तन झाले रसभरित आनंद अपरिमित. श्रोतया बाबाही तै प्रसन्न वदन. दैसे दिदले अनुमोदन तैसाची उत्सव घेतला करवून. कीर्तन भजन समवेल रामजन्मीचिया अवसरी. गुलाल बाबांच्या नेत्रां भीतरी जाऊनी प्रकटले बाबा नरहरी. कौसल्ये मंदिरी श्रीराम गुलालाचे केवळ मिश. रामजन्माचा तो आवेश होईल अहम रावणाचा नाश. दुर्वृत्ती राक्षस मरतील एकाकी आला कोप. प्रत्यक्ष नरसिंहाचे रूप सुरू झाले शिव्याशाप. वर्षाव अमुप झाला पाळण्याचे होतील तुकडे. राधाकृष्ण मनी गडबडे राहील कैसा धडे सौकडे. येऊन पडे तिजलागी सोडा सोडा लवकर सोडा. पाठीसी लागता तिचा लकडा. काका सरकले पुढा पाळणा सोडवया ते. तव तो बाबा अति कावले. काकांचिया अंगावर धावले. पाळणा सोडणे जागीच राहिले. वृत्तीवर आले बाबाही पुढे दुपारी. आज्ञा पुसता बाबा काय वदले आश्चर्यता. एव्हाच कैचा पाळणा सोडिता आहे आवश्यकता अजून. ही आवश्यकता तरी कसली अन्यथा नवे साई वचनावली. विचार करिता बुद्धी स्फुरली. सांगतन झाली उत्सवाची. येथवरी उत्सव झाला दुसरा दिन जो नाही उगवला. नाही झाला जो गोपाळकाला उत्सव सरला न म्हणावे. येणेप्रमाणे दुसरे दिनी गोपाळकाला कीर्तन होऊनी. पाळणा मग सोडया लागुनी. आज्ञा बाबांनी दिदली पुढील वर्षी. भीष्म नव्हते बाळाबुवा सातारकरांते. कीर्तनार्थ आणविणे होते जाणे कवड्या ते तयांना. म्हणून करविला हेही जरी मिळाले नसते. काकाच कीर्तनार्थ उभे राहते. दासगणू कृत आख्यान त्याते. पाठची होते नवमीचे तिसरे वर्षी सातारकर. बाळाबुवांचेच शिर्डीवर आगमन झाले वेळेवर. कैसे सादर परिसाते ऐकूनी साईबाबांची कीर्ती. दर्शन काम उद्भवला चित्ती. परी मार्गात पाहिजे संगती. लाभेल केवती ही इच्छा. बाळाबुवा स्वये हरिदास साताऱ्याकडे मूळ रहिवास. मुंबापुरी परेळास होता निवास ते ये समय. विराड सिद्ध कवटे म्हणून सातारा जिल्ह्यात देवस्थान. तेथे रामनवमीचे कीर्तन. वर्षासन बुवास आषाढीची एकादशी रामनवमी चैत्रमासी या दोन वार्षिक उत्सवांशी बाळाबुवांशी संबंध. बादशाही सनद पाहता बडे बाबांचे खर्चाकरिता रुपये चतुर्विशती मूळ व्यवस्था संस्थानी असे या दोन उत्सवालागी रुपये त्रिशंत बुवांची बिदागी. परी ते वर्षी कवट्यास मर्गी पडले प्रशंसी ग्रामस्थ. तेणे रामनवमी राहिली बुवास तेथून पुत्रे आली. यावे आता पुढील साली ग्रामची खाली झालासे. सारांश रामाची सेवा चुकली. बिदागीही जागी राहिली. शिर्डीस जावया संधी फावली. भेट घेतली दीक्षितांची. दीक्षित बाबांचे परमभक्त. शिर्डी गमनाचा मनोगत पुरेल त्यांनी आणिता मनात स्वार्थ परमार्थ साधेल. वदती तै ते दीक्षितां लागून यंदा राहिले वर्षासन. घ्यावे वाटे बाबांचे दर्शन. तेथेची कीर्तन करावे. भाऊसाहेब तेव्हा वदती बिदागीची नाही निश्चित. देणे न देणे बाबांचे हाती. लागेल संमती कीर्तनासी. इतुके संभाषण चालले असता काका महाजनी येऊनी औचिता. शिर्डी प्रसाद उदी वाटिता. शुभ शकुनता गमली तेच वेळी महाजनी आले होते. शिर्डीहुनी क्षेम कुशल वृत्ती
कळवुनी मग निजसदनी परतले. असो पुढे बुवा प्रती दीक्षित तेव्हा परमप्रीती म्हणती विचारीन बाबाची संमती दिदल्या निश्चित कळविन पत्र येता शिर्डीस पावे वाट खर्ची लागीन भ्यावे तदर्थ न लगे आपणास जिजावे निशंक असावे मनात. असो पुढे दीक्षित गेले बाबांनी अनुमोदनही दिदले. बाळाबुवा शिर्डीस आले दर्शन घडले यथेष्ट. साई बाबांही सन्मुख सगळा रामनवमीचा उत्सव सोहळा बाळाबुवांच्या हस्ते घेतला करुणी नवलाव प्रेमाने. बाळाबुवाही मन तुष्टले चिंतिले कार्य पार पडले. साईही प्रसन्न चित्त झाले मनोरथ पुरले सर्वांचे. संभावनाही यथास्थित शतोपरी 50 रुपये द्यावयाचा आज्ञा होत. आनंद अपरिमित बुवास. पंचवार्षिक कवठ्याची प्राप्ती एकाच उत्सवी बाबा देती. बाळा बुवा कान आनंदाती आभारी होती बाबांचे. असो पुढे एके दिवशी दासगणू येता शिर्डीशी देवविला प्रार्थुनी बाबांचे उत्सव प्रतिवर्षी तयास तेथुनी पुढे हा काल वरी होत हे जन्मोत्सव गडगजरी अनंत संत पर्ण आकंठवरी महारोपरी आनंद. आता इकडे कसं आहे की बाबांचे जे चमत्कार होते त्याच्यामध्ये जेव्हा रामनवमी साजरी करत होते तेव्हा बाबांच्या चेहऱ्यावरती गुलाल पडला. तर तिथेच थेट सगळ्या लोकांना रामाचं दर्शन झालं. त्याच्यानंतर जो पाळणा बांधलेला श्रीकृष्णासाठी गोपाळकाल्याच्या अगोदर त्याच्यामध्ये नरसिंहाचं रूप बाबांनी धारण केलं. त्या पाळण्यात न तुटावा म्हणून काही लोकांची हेरफेर चालू होती. म्हणून पाळणा सोडवण्यासाठी काही लोक पुढे येऊन पाळणा सोडवण्याचा प्रयत्न करत होते. पण तरीही तो पाळणा टिकून राहिला. तर असे भरपूर बहुचमत्कार बाबांनी शिर्डीमध्ये दाखवले. उत्सव प्रतिवर्षी तयास तेथून पुढे हा कालावरी होत हे जन्मोत्सव गडगजरी अनंत संत पर्ण आकंठवरी महार पुरी आनंद. समाधीच्या महाद्वारी मंगल वांद्याची या गजरी. साई नामघोष अंबरी आनंद निर्भरी आणावे. मशिदीचाही जीर्णोद्धार व्हावा. आपुले हस्ते साचार भक्त गोपाळ गुंडाचा निर्धार. पाषाण तयार करविले परी हा जीर्णोद्धार योग. नव्हताच वाटे गुंडाचा भाग. हा या विशिष्ट कार्याचा सुयोग आला मनाजोग पुढारा. वाटे बाबांच्या होते मनी करावे हे नानांनी. फरसबंदी मागाहुनी करावी काकांनी. तदनंतर तैसेची पुढे घडून आले. आधी आज्ञा मागता थकले. माळसा पतीस मध्यस्थी घातले. अनुमोदन दिदले बाबांही. असो जेव्हा मशिदीसी निश्चिंत एका झाली फरसी. तेथुनी मग दुसरेच दिवशी बाबा गादीसी बैसले. 11 साली सभामंडप तोही प्रचंड खटाटोप. केवढा तरी महाव्याप झाला थरकाप सकळिका. तेही कार्य येची रीती ऐसीच सकल परिस्थिती. असता पूर्ण केले भक्ती एके रात्री सायासे. रात्री प्रयासे खांब दाटावे. सकाळी बाबांनी उपटू लागावे. अवसर साधुनी पुन्हा चिणावे. ऐसे शिणावे सकळी की सर्वांनी घालावी कास. करावा रात्रीचा दिवस. पुरवावा मनाचा हव्यास. अति सायास सोसूनी. आधी येते उघडे अंगण होते इवलेसे पटांगण. सभामंडप योग्य स्थान झाले स्फुरण दीक्षिता. लागले तितुका पैका लावून. लोहाचे खांब कैच्या आणून. बाबा चावडीसी गेले पाहून. काम हे साधून घेतले. भक्तांनी रात्रीचा करावा दिवस. खांब चिणावे करुणी सायास. चावडीतूनही परतण्याचा अवकाश लागावे उपडण्यास बाबांनी. एकदा अत्यंत कोपायमान एका हाती तात्यांची मान. दुजियाने एका खांबास हलवून उपटून काढू पाहत. हालवून केला ढिला.
तात्यांच्या माथ्याचा फेटा काढिला, कांडे लावून पेटवून दिला, खड्ड्यात टाकिला त्वेषाने. तया समयीचे ते डोळे दिसत जैसे अनल गोळे. सन्मुख पाहिलं कोणत्या वेळे धैर्य गेले सकळांचे. लगेच खिशात हस्त घातला, रुपया एक बाहेर काढिला, तोही तेथेची निक्षेपिला. जाणो तो केला सुमुहूर्त, शिव्या शापांचा वर्षाव झाला. त्यात तात्याही मनी बहु घाबरला. प्रसंग बहु बिकट आला, प्रकार घडला कैसा हा. जनलोक विस्म्यापन्न, हे काय आज आहे दुश्चिन्ह. तात्या पाटलावरील हे विघ्न होईल निवारण कैसे की. भागोजी शिंद्याने धीर केला, हळूहळू पुढे सरकला. तोही आयताच सापडला. यथेष्ट घुमसिला बाबांनी. माधवरावही हाती लागले. तेही विटांचा प्रसाद पावले. जयदेव मध्यस्थी करावयाला गेले. वेळींचे ग्रहिले बाबांपुढे जाईल कोण. केही तात्यांची करावी सोडवण. म्हणता म्हणता क्रोधही क्षीण झाला क्षमन बाबांचा. तात्काळ दुकानदार बोलविला, जरी कांटी फेटा आणविला. स्वये तात्याचे डोक्यात बांधविला, शिरपाव दिदला जणून त्यास. आता ह्या सगळ्या कामं चालू असताना जेव्हा पण खांबे लावले जायचे तर बाबा ते खांबे उपटून टाकायचे रागाने. तर जे तात्यासाहेब होते त्यांची पगडी त्यांनी काढली, फेटा काढला आणि तो पेटवून टाकला. आणि तिकडे एक रुपयाचा कॉईन टाकला आणि म्हणजे प्रोग्रामला म्हणजे कार्यक्रमाला पुन्हा सुरुवात. असा सगळा प्रकार. म्हणजे जेव्हा साईबाबांना राग यायचा तेव्हा ते शिवाश्राप पण द्यायला सुरुवात करायचे लोकांना. आणि लोकांना म्हणजे हे भयानक रूप बघून बाबांचे खूप घाबरायचे. बाबांपुढे जाईल कोण, केवी तात्याची करावी सोडवणं. म्हणता म्हणता क्रोधही क्षीण झाला क्षमन बाबांचा. तात्काळ दुकानदार बोलविला, जरी काठी फेटा आणविला. स्वये तात्याचे डोक्यास बांधविला, शिरपाव दिदला जणू त्यास. आश्चर्यचकित लोक झाला, काय कारण या रागाला. किमर्थ तात्यावरी हा हल्ला केला गिल्ला. बाबांनी कोपास चढले की निमित्त. क्षणात पाहता प्रसन्नचित्त, यातील कारण यंकिचित कोणासही विदित होईना. कधी असत शांतचित्त, प्रेमे गोष्टी वार्ता वदत. कधी न लागता निमित्त, क्षुब्धचित्त अवचित. असो ऐसा या बाबांच्या गोष्टी, एक सांगता एक आठवती. सांगू तैसी सांगू कोणती, ठेवू कोणती. प्रपंचवृत्ती बरवीना, करवेन मधही आवड निवड. जैसी जिला मिळेल सवड, तैसी ती श्रोतयांचे होड. श्रवणकोड पुढील अध्यायी करावे श्रवण. वृद्ध मुखश्रुत पूर्वकथन. साईबाबा हिंदू की यवन, करू निरूपण यथामती. दक्षिणामिषे घेऊनी पैसा, जिन्नोद्धारार्थ लाविला कैसा. धोती पोती दुखंडसा, देह कैसा दंडित. कैसे परार्थ वेचित, कष्ट निवारित. भक्त संकट पुढील अध्यायी होईल स्पष्ट. श्रोते संतुष्ट होतील. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते. भक्त हेमाड पंत विरचिते. श्री साई समर्थ सच्चरित्रे रामजन्मोत्सवी कथनम. नाम षष्ठोध्याय संपूर्ण. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु. आता मी इकडे विश्रांती घेतो. 74 पासून मी 79पर्यंत वाचलेलं आहे आणि 6वा अध्याय पूर्ण झाला आहे. आता नेक्स्ट एपिसोड आपला अध्याय 7वा असेल. तर नेहमीप्रमाणे जसं चांगले थॉट्स, हॅपीनेस द स्टेट ऑफ द माइंड. हॅपीनेस start every day off with a smile and get it over with. W.C. Fields. Happiness is having a large, loving, caring,
close-knit family in another city. George Burns. Joy comes from using your potential. Will Schultz. Happiness is not a reward, it is a consequence. Suffering is not a punishment, it is a result. Robert Greene. The grand essentials of happiness are something to do, something to love, and something to hope for. Alan Kay. Acting happier than you feel can make you happier than you are. Fran Leibowitz. When we cannot find contentment in ourselves, it is useless to seek it elsewhere. Duc de la Rochefoucauld called happiness is a way station between too much and too little. Channing Pollock. Happiness is not something that you experience, it is something you remember. Oscar Levant. Man needs for his happiness not only the enjoyment of this or that, but hope and enterprise and change. Bertrand Russell. Happiness is the harvest of a quiet eye. ओके, चला मी आता इकडे विश्रांती घेतो. सगळ्यांनी काळजी घ्या. बाबांचं नाव घेत राहा, जे आवडत्या देवाचं त्यांचं नाव घेत राहा. श्री सद्गुरू सच्चिदानंद, श्री सद्गुरू अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज, श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. बजरंग बली की जय. सियावर रामचंद्र की. हर हर महादेव.